पुलवामा येथे शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पॉवर ऑफ मीडिया अमरावती जिल्हा व जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने 26 डिसेंबर गुरुवार रोजी अंजनगाव सुर्जी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। याशिवाय पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर देखील आयोजित करण्यात आले आहे। शिबिरामध्ये रक्तदान करून राष्ट्रीय कार्याला हातभार लावावा आणि आरोग्य तपासणी विनामूल्य करून घ्यावी असे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालय व पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने करण्यात आले आहे। 14 फेब्रुवारी 2018 रोजी पुलवामा येथे भारतीय सैन्यावरती फार मोठा आतंकवादी हल्ला करण्यात आला होता। या हल्ल्यामध्ये अनेक भारतीय सैनिक शहीद झाले होते। पुलवामा शहीदांना एक आगळीवेगळी श्रद्धांजली म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती आणि पॉवर ऑफ मीडिया अमरावती जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक महिन्याच्या 14 तारखेला रक्तदान शिबिराचे आयोजन करून शहीदांना एक आगळीवेगळी श्रद्धांजली देण्याचा मानस जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी बोलून दाखवला होता। त्यांच्या हाकेला ओ देत पॉवर ऑफ मीडियाने आतापर्यंत 7 रक्तदान शिबिरांचे आयोजन यशस्वीरित्या पूर्ण केले आहे। सिकल सेल आणि ॲनिमिया याचे रुग्ण हे अमरावती जिल्ह्यामध्ये जास्त असल्यामुळे अमरावती रक्तपेढीला कायम रक्ताची चणचण जाणवत असते। त्यामुळे आतापर्यंत पॉवर ऑफ मीडियाच्या व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून सुमारे 1000 पिशव्या एवढे रक्त जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये वाढवण्यास पॉवर ऑफ मीडिया आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यशस्वी ठरला आहे। याच अनुषंगाने नागपूरचे अधिवेशन लक्षात घेता या रक्तदान शिबिराचे आयोजन 26 डिसेंबर 2019 गुरुवार रोजी स्वर्गीय सुरेशचंद्र भावे नगर परिषद सभागृह अंजनगाव सुर्जी येथे करण्यात आला आहे। पत्रकार हा जरी सर्व समाजासाठी झटत असला तरी सुद्धा त्याचे आपले स्वतःचे आरोग्याकडे कायम दुर्लक्ष असते। या अनुषंगाने पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आणि भारतातील प्रसिद्ध अँकोलॉजिस्ट डॉक्टर रणजित मांडवे व ऑर्थोडॉन्टिस्ट डॉक्टर स्वप्ना मांडवे यांच्या कॅन्सर रोग निदान व चेहरा व हास्य विकृती शिबिर सुद्धा आयोजित करण्यात आला आहे। कॅन्सर म्हटलं की कर्करोग आणि कर्करोग म्हटलं की लोक एकदम त्यांची वाचत चालली। कॅन्सर म्हटलं की असा दुर्दैवी आजार वाटतो की जो आपला जीवनासोबतच आपलं आयुष्य पण संपवून जाणार। मित्रांनो, आज कॅन्सरचं प्रमाण भारतासारख्या प्रगतशील देशामध्ये खूप जास्त वाढलं आहे। दरवर्षी जवळपास 2 लाख लोक याने मृत्युमुखी पडत आहेत आणि जर घंट्याच्या हिशोबाने आपण विचार केला तर प्रत्येक घंट्याला जवळपास 4 ते 14 लोक याने मृत्युमुखी पडत आहेत। कॅन्सरचं मुख्य कारण म्हणजे आपण गुटखा, खैनी, बिडी, सिगारेट हे जे आपले व्यसन आहेत, दारू झालं, तर या सगळ्यांच्या व्यसनीतेमुळे हे कॅन्सरसारखा दुर्दैवी रोग हा भारतासारख्या प्रगतशील देशाला गिळंकृत करत चालला आहे। याची मुख्य कारण म्हणजे न बसणारी जखम जी 2 हप्त्यांपर्यंत राहते, आवाजामध्ये बदल, घशामध्ये खरखर असणे, डोळ्यांमध्ये अचानक एका डोळ्यांनी किंवा दोन्ही डोळ्यांनी 2-2 दिसायला लागणे, एकाच डोळ्यातनं पाणी वाहत राहणे, नाकामध्ये बधिरता येणे, चेहऱ्यावर बधिरता येणे, आवाजामध्ये बदल व्यतिरिक्त गिळण्यासाठी त्रास होणे, हे असे मुख्य लक्षण असू शकतात। तर मित्रांनो, जेव्हा कॅन्सर होतो तो एकटाच मृत्युमुखी नाही पडत, त्या व्यक्तीला मृत्युमुखी नाही करत, तर त्या पूर्ण फॅमिलीला सफर करावं लागतं। तर माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की 26 तारखेला अंजनगाव सुर्जी इथे चिकित्सा शिबिर आयोजन केले आहे। त्यानिमित्त त्याचा लाभ घ्यावा। आपल्या परिजनांना जर कोणाला याच्यापैकी काही सिम्पटम दिसत असतील तर त्या लोकांना जागृत करावं आणि त्यांना सांगावं की नाही, कॅन्सर जर पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये डिटेक्ट झाला, निदान झालं, तर त्याचे आयुष्यमान हे नॉर्मल असू शकतं। धन्यवाद। या शिबिराचे उद्घाटक म्हणून नवनियुक्त व लोकप्रिय आमदार बळवंत वानखडे हे असणार आहेत, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे प्रमुख पाहुणे म्हणून, तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम, पॉवर ऑफ मीडियाचे राज्य संघटक संदीप बाजड, जिल्हा उपाध्यक्ष गजानन मामा देशमुख व देवीदास मामा सूर्यवंशी, विदर्भ सदस्य अमोल नानोटकर, उत्तम ब्राह्मणवाडे, नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, तहसीलदार विश्वनाथ घुगे, गटविकास अधिकारी तुकाराम भालके, माजी वैद्यकीय अधिकारी तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर राजेंद्र कोकाटे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र रहाटे, सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, किशोर बोरकर,
पोलीस पाटील संघटनेचे राज्याध्यक्ष राहुल सावरकर, विदर्भ सदस्य ऋषिकेश वाघमारे, पॉवर ऑफ मीडियाचे अमरावती जिल्हाध्यक्ष उमेश लोटे, तालुकाध्यक्ष मनोहर मुरकुटे, शहराध्यक्ष प्रवीण बोके यांच्या उपस्थितीमध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आला आहे। या शिबिरामध्ये रक्तदान करून राष्ट्रीय कार्यास हातभार लावावा आणि आरोग्य तपासणी व कॅन्सर तपासणी विनामूल्य करून घ्यावी असं आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालय व पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने करण्यात आलं आहे। जगत असताना पत्रकार हा नेहमी धडपडत असतो। अशा धडपडणाऱ्या पत्रकारांसाठी व त्याच्या कुटुंबियांसाठी या पत्रकाराकडे कधीच वेळ नसतो। अशा पत्रकारांना रक्तदान शिबिराच्या माध्यमातून स्वतःची आरोग्य तपासणी करण्याचं एक सुविध माध्यम लाभलेलं आहे। तरी सर्व पत्रकार बंधूंनी त्यांच्या कुटुंबियासह 16 प्रकारची आरोग्य तपासणी दिनांक 26 डिसेंबर 2019 गुरुवार रोजी अंजनगाव सुरजी येथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी सर्वांना अशी विनंती आहे पत्रकार बंधू आणि भगिनींना की त्यांनी या ठिकाणी येऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची आरोग्य तपासणी व स्वतःची सुद्धा आरोग्य तपासणी करून घ्यावी अशी विनंती पॉवर ऑफ मीडियाच्या माध्यमाने मी जिल्हाध्यक्ष उमेश लोटे करीत आहे। पुलवामा येथे नुकत्याच शहीद झालेल्या जवानांना खरी श्रद्धांजली म्हणून आम्ही अंजनगाव तालुका पॉवर ऑफ मीडिया तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने दिनांक 26/12/2019 भव्य रक्तदान शिबिर तसेच कॅन्सर रोग निदान शिबिराचे आयोजन केले आहे। त्या शिबिराला जास्तीत जास्त लोकांनी विशेषतः पूर्ण फॅमिलीसहित उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा। तसेच आज आपण पाहतो आहे की दिवसेंदिवस अपघात होत आहेत। त्या अपघात होताच त्या रुग्णाला सतत म्हणजे खरी एक गरज असेल तर ती रक्ताची, ती गरज वेळेवर न पोहोचल्यामुळे तो परिणामी त्याला शेवटची घटका मोजावी लागते। अशा या कारणास्तव आम्ही पॉवर ऑफ मीडियातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे। त्या अशा या कार्यक्रमाला आपण सर्वांनी शहरातील विविध संघटना तसेच पदाधिकारी यांनी सहकार्य करावे अशी मी पॉवर ऑफ मीडियाच्या तालुका अध्यक्ष या नात्याने विनंती करतो। जय हिंद, जय भारत। मागे 2018 मध्ये पुलवामा हल्ला झाला। त्या हमल्यामध्ये बरेच आपले वीर जवान शहीद झाले। फार मोठी देशाची हानी झाली। त्यांच्या स्मरणार्थ त्यांना आदरांजली म्हणून पॉवर ऑफ मीडिया यांनी हा स्तुत्य असा उपक्रम अवलंबिलेला आहे। त्यालाच जोड म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे CS श्यामसुंदरजी निकम यांनीही त्यांना सहकार्य केलेलं आहे। तेव्हा 26 तारखेला यांच्यासोबतच डॉक्टर मांडवे सर जे जागतिक कीर्तीचे आहेत त्यांनीही आपला वेळात वेळ काढून या शिबिराला उपस्थित राहण्याचं कबूल केलेलं आहे। ज्यांनी त्या अनेक थोरा मोठ्यांचे प्राण वाचवलेले आहेत। अशा या महान डॉक्टरांचं इथे मार्गदर्शन लाभलेलं आहे, तपासणी होणार आहे। अशा याचा लाभ निश्चितच लोकांनी घ्यावा आणि त्याचा फायदा होईल। तसेच रक्तदान हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। 14 फेब्रुवारी जो पुलवामा हमला झाला त्या हमल्यातील सैनिकांना खरी श्रद्धांजली म्हणून द पॉवर ऑफ मीडिया व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्यामार्फत प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिर त्याचबरोबर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन झालेले आहे। जिल्ह्यातील 7 तालुके पूर्ण झाले असून 8वा तालुका म्हणून अंजनगाव सुरजी तालुक्यात पॉवर ऑफ मीडिया ग्रामीण रुग्णालय यांच्यातर्फे रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर व कॅन्सर शिबिर। सध्याची परिस्थिती पाहता कॅन्सरचे रुग्ण प्रत्येक तालुक्यात असून त्या कॅन्सरच्या रोगामुळे अनेक रुग्ण दगावले सुद्धा आहेत। आपल्याला अंजनगाव सुरजी तालुक्याच्या ठिकाणी जागतिक दर्जाचे ज्यांनी अमेरिकेत विदेशात जे ऑपरेशन केलेले आहेत ते डॉक्टर श्री मांडवे साहेब आपल्या अंजनगाव तालुक्यासाठी एक दिवसीय कॅम्पचे आयोजन पॉवर ऑफ मीडियाने केलेले आहे। त्या कॅन्सरच्या व आरोग्य तपासणी शिबिरामध्ये तालुक्यातील ग्रामीण तथा शहरी भागातील व पत्रकारांनी त्यांच्या सहपरिवारासोबत या शिबिरामध्ये सहभागी होऊन आपली आरोग्य तपासणी करावी। त्याचबरोबर रक्तदानावर सुद्धा सर्व सामाजिक संघटना व सर्व सामाजिक संघटनांनी सहभागी होण्याचे
आवाहन पॉवर ऑफ मीडिया तर्फे मी ऋषिकेश वाघमारे करत आहोत.